कीर्ती शिंदे, तुमचं सर्वांचं श्रेष्ठ महाराष्ट्र चॅनलवर स्वागत आहे। मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच आपल्यातला कलाकार जपता येत नाही, पण आयुष्याला कलेशिवाय चवच नाही। याच कलेचा आणि कलाकारांचा सोहळा पाहण्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन आली आहे काला घोडा आर्ट्स फेस्टिवलमध्ये। हा काला घोडा आर्ट्स फेस्टिवल 1999 मध्ये सुरू झालेला, म्हणजेच याचा अर्थ या फेस्टिवलला तब्बल 25 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि हे वर्ष याचं सिल्वर जुबली वर्ष आहे। या काला घोडा आर्ट्स फेस्टिवलमध्ये तुमचं कलेसोबतचं असणारं नातं अजून फुलेल, कारण या महोत्सवात तुम्हाला संगीत, नृत्य, चित्रकला आणि हस्तकला यासारख्या अनेक कलांचं प्रदर्शन पाहायला मिळेल। 2 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव असणार आहे, तर नक्की या इथे जाऊया आपण आत आणि पाहूया काय आहे काला घोडा फेस्टिवलमध्ये। चला। पूर्ण परिवार आलेला दिसतंय इथे, कसं होतं तुमचा काला घोडामध्ये एक्सपिरियन्स? सुंदर, अगदी सुंदर। मी लातूरहून या ठिकाणी पाहण्यासाठी आलो खास करून। बापरे, लातूर? होय। अच्छा, म्हणजे कधी ठरलं इकडे यायचंच आहे बघा? परवा। अच्छा, आणि इकडे खूप सारे क्रिएटिव्ह गोष्टी, मुंबईमध्ये जे कल्चर आहे ते काला घोडा काय योगदान देतं त्या कल्चरला? काला घोडा योगदान जे देतं ते आपण स्वतःची इमेज वाढवण्यासाठी आणि गतिशील राहणं, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या तेही आपण शिकतो। हेलो सर, आपका एक्सपीरियंस कैसा था? कैसा होता तुमचा एक्सपीरियंस? एक्सपीरियंस मिक्स्ड रहा। फेस्टिवल बहुत अच्छा है, काफ़ी अच्छी चीज़ें हैं, बहुत वैरायटी है। 2-3 मेरे सजेशंस हैं ऑर्गेनाइजर्स के लिए। नंबर 1, यहाँ पे पानी पीने की सुविधा नहीं है पूरी, सिर्फ एक ही स्टॉल है बिस्लेरी का जहाँ से ख़रीदना पड़ता है। दूसरा, डस्टबिन नहीं है, अगर आप कुछ भी खाते पीते हैं फेंकने के लिए जगह नहीं है, लिटर करते हैं लोग ऑब्वियसली उसके बाद। तीसरा, यहाँ पे झाड़ू लग रहा है, जो मुझे लग रहा है आज के ज़माने में जब MCG म्यूनसिपल कॉरपोरेशन ऑफ मुंबई जो है वो वैक्यूम ट्रक्स यूज़ करते हैं, तो यहाँ पे झाड़ू क्यों लग रहा है? यहाँ पे वैक्यूम से करना चाहिए ताकि मिट्टी ना उड़े। बस ये 3 सजेशन हैं, अगर इम्प्लीमेंट हो जाते हैं तो ये और अच्छा हो जाएगा। और चौथा है कि बैठने के लिए थोड़ी जगह और होनी चाहिए, बिकॉज घूमते घूमते लोग थक जाते हैं, तो देयर इज़ नो प्लेस टू सिट। What about the culture? कल्चर कैसा लगा? बहुत अच्छा लगा मुझे। इट्स रियली मिक्स्ड, टोटली इंटेग्रिटी नज़र आती है इंडिया की। यू हैव स्टॉल्स फ्रॉम मणिपुर, राजस्थान, बंगाल, महाराष्ट्र, राजस्थान, एवरीवेयर, सो इट्स वेरी नाइस। थँक्यू सो मच, थँक्यू। या काला घोडा आर्ट्स फेस्टिवलमध्ये मला एक शॉप दिसलं, या उत्तराखंडवरून आला आणि हे सगळं हँडक्राफ्टेड आहे असं ते बोलतात, त्यांच्यापासूनच जाणून घेऊया काय आहे नेमकं। हेलो, मेरा नाम सुचेता है, मैं उत्तराखंड से आई हूँ और ये पेंटिंग मैंने बाय फ्लूक मतलब करते करते अपने आप सीखी और फिर काफ़ी लोगों को पसंद आया, तो फिर इतना तो मैं अकेले नहीं बना सकती थी, तो मैंने स्किल ट्रेनिंग स्टार्ट किया इन द रूरल एरियाज़। तो जो विलेज की लड़कियाँ थी, गांव-गांव जाके मैं उनको ये आर्ट वर्क सिखाती हूँ। तो अब हमारे पास बहुत वैरायटी है, कलेक्शन वाइज बनाते हैं हम लोग पिचवई कलेक्शन बनाते हैं, हम लोग मधुबनी कलेक्शन बनाते हैं, और सब कुछ ये विलेज विमेन ने बनाया है। तो ये उत्तराखंड में आपने बना के यहाँ पे शिपिंग की है? हाँ, ये हम लोग यहाँ पे लेके आए काला घोड़ा में, और सबको बहुत पसंद आ रहा है। थैंक यू सो मच, थैंक यू। आपण या काला घोडा फेस्टिवलमध्ये समुद्र घोडा पाहणार आहोत आणि ही जी कलाकृती आहे ती हे दर्शवण्याचा प्रयत्न करते की आपण नद्यांमध्ये जो कचरा टाकतो त्याच्यामुळे प्राण्यांना जो त्रास होतो ते पूर्णतः या कलाकृतीतून दर्शवण्याचा प्रयत्न करतात। तर ज्यांनी हे बनवलं आपण त्यांनाच विचारूया अजून की काय आहे हे। हेलो। हाँ जी, हेलो। सो प्लीज़ आप बताएंगे इसके बारे में थोड़ा? तो हम लोग लिविंग वाटर्स म्यूज़ियम से आए हैं और हम लोग का जो मेन थीम है वो बात करता है ओशन का जो पोल्यूशन है उसके बारे में लोगों को अवेयर करने के लिए। इसलिए आप जो आर्ट आप देख रहे हो, हम लोग नीचे का जो कचरा है बेसिकली वो हम लोग समंदर से मछुआरों के साथ हम लोग काम करके वो कलेक्ट किए हैं। और अगर आप देखोगे उसके ऊपर जाली भी लगा हुआ है, तो मछुआरों का जो जाल होता है
वो भी पोल्यूशन ही हो जाता है, जो काम नहीं करता एक तरह का। तो वो भी हम लोग यूज़ किए हैं। और ऊपर हम लोग जो यूज़ किए हैं वो है गार्बेज बैग्स। तो गार्बेज बैग्स भी जो हम लोग यूज़ करते हैं उसके अंदर, तो हम लोग बोलना चाह रहे हैं कि गार्बेज बैग्स में हम लोग जो कूड़ा फेंक के हम लोग फेंकते हैं वो हम लोग को पता नहीं होता है कि एंड ऑफ द डे एक्चुअली ओशन में ही जाता है, जो प्रोसेस नहीं होता है। तो हम लोग का जो आर्ट है वो दिखाने के लिए नहीं है कितना सुंदर है, लेकिन हम लोग बोलना चाह रहे हैं कि ये कितना सुंदर था। और हम लोगों के वजह से आज एक जो बहुत सुंदर चीज़ है वो आज ऐसे तरीके से दिख रहा है। सो हम लोग आर्ट को यूज़ कर रहे हैं लोगों को अवेयर करने के लिए कि पोल्यूशन बंद तो नहीं होगा लेकिन कम डेफिनेटली कर सकते हैं। थैंक यू सो मच। थैंक यू। तर या काला घोडा फेस्टिवलमध्ये मला परफ्यूमचा एक शॉप दिसतंय, आपण त्यांना विचारूया की नेमकं काय आहे ह्याच्यामध्ये अजून युनिक असं। सो हमारे ब्रांड का नाम बॉप है। बॉप का मतलब होता है गुड सॉन्ग, और जैसे सॉन्ग में नोट्स होते हैं वैसे हम परफ्यूम्स में नोट्स होते हैं। एक्चुअली साइंस होता है परफ्यूम का कि सेम परफ्यूम हम सबके ऊपर अलग अलग स्मेल करता है, बट सदियों से लोग बोलते हैं परफ्यूम मैस्कुलिन है, फेमिनिन है। वो एक्चुअली ऐसा होता नहीं है। हर परफ्यूम हर इंसान के ऊपर अलग स्मेल करेगा थोड़ी देर के बाद, आपकी बॉडी की बायोकेमिस्ट्री पे डिपेंड करता है। तो उसके वो सोच के हमने एक अनकॉम्प्लिकेटेड परफ्यूम ब्रांड बनाया है जिसको सब लगा सकते हैं। तो हमने अपने परफ्यूम फ्रेग्रेंसेस खुद कॉन्कॉक्ट किए हैं जिसमें कुछ भी ज़्यादा मैस्कुलिन या ज़्यादा फेमिनिन नहीं है, सो दैट एवरीबडी कैन वेयर इट। सो वी आर अ बॉप, अ ब्रँड ऑफ जेंडर न्यूट्रल सेन्स। हे ॲम्बॅसेडर आहेत लिचिस्टनचे, जे आपल्याला काला घोडा फेस्टिवलमध्ये भेटले आहेत। आपण यांना विचारूया यांचा एक्सपिरियन्स कसा होता। हाय सर, हाउ वाज युअर एक्सपिरियन्स ओवर हियर? The experience was great. My name is Daniel. I'm retired and I love to come the second time to India, to Mumbai. We arrived, my wife and me, we arrived yesterday, and we have 2 wonderful guides, and they insisted to see this exhibition and this art, and we are happy to be here. It was a great pleasure for me to see the artists, to see the exhibitions, and to give this short interview with you. Thank you very much. Thank you so much. Namaste. Thank you. Namaste Mumbai. तर ही एक कलाकृती मला दिसली। इथे वरती एक लेडी आहे आणि खाली हॉर्स आहे। तर आपण त्यांना विचारूया ज्यांनी बनवलं की काय आहे नेमकं आणि काय म्हणायचं आहे त्यांना या कलाकृतीमधून। तर ही कलाकृती सस्मिराकडून आहे। तो एक फॅशन कॉलेज आहे आणि आम्ही फॅशन स्टुडंट्स आहोत। तर ह्याच्या मागचं कन्सेप्ट आयडिया अशी होती की अर्धा घोडा आणि अर्धी ह्युमन, म्हणजे घोड्यात जी ताकद असते आणि ह्युमनमध्ये जे ब्रेन असतं, जी स्मरणशक्ती असते, ती एकत्र केल्यावर जर काय निर्माण होईल तर ते हे असेल। आणि आम्ही फॅशन स्टुडंट्स आहोत, मग त्यामुळे आम्ही त्यात झिपर्स, ती कैची तिथे तुम्ही बघू शकता, टेप, हे सर्व दाखवलं आहे। कैची इथे काय दाखवते तर आपलं ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे आपण एखादा कपडा कापून मग ते दुसरं काहीतरी तयार करू शकतो, तर कैचीचं ते मुख्य काम असतं। त्यानंतर टेप इथे दाखवते की तुम्हाला तुमची ॲक्युरेसी, तुमचे लिमिट्स माहीत असले पाहिजे। झिपर्स दाखवते की तुम्ही एकमेकांना जोडून राहायला पाहिजे नेहमी। सो ही बेसिक कन्सेप्ट आहे आमची। किती दिवस लागले तुम्हाला हे बनवायला? कन्सेप्च्युअलाइज करायला 2-3 महिने गेले, त्यानंतर फायनलाइज होऊन मग इन्स्टॉलेशन बनवायला मोस्टली 4-5 दिवस रात्र असे लागलेत एक। आणि किती लोकांनी मिळून काम केलं या? आमचा फॅशन डिपार्टमेंटने ह्यावर काम केलं आहे। मोस्टली 80 to 90 स्टुडंट्सचं इनपुट आहे ह्यात टाईमनुसार। बापरे, मग काला घोडा ऑर्गनायझेशननी तुम्हाला विचारलं याच्यासाठी? आम्ही त्यांना मेल्स वगैरे पाठवले, आम्ही इनपुट दिला आमचं, त्यानंतर ते सिलेक्शन वगैरे होऊन आम्हाला हा चान्स भेटला आहे आज। थँक्यू सो मच, खूप क्रिएटिव्ह आणि खूप छान आहे, थँक्यू। तर मला एक ग्रुप भेटला इथे, त्यांना विचारूया। हाय, तुम्ही काला घोडा फेस्टिवलमध्ये आलात, कसं वाटतंय तुम्हाला? फर्स्ट ऑफ ऑल तर आम्ही वसुंधरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ व्हिज्युअल आर्ट्स या कॉलेजमधून आलो आहे आम्ही। बंक करून आलात का? नाही 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 नाही, सुट्टी, आज सुट्टी आहे आम्हाला। मस्त फेस्टिवल लागला आहे, तर आम्ही सगळेजण मित्रांनी प्लॅन केलं की जाऊया बघायला। मागच्या वर्षी पण आला होता का? काय नवीन वाटलं? नवीन म्हणजे सगळे ते घोडे दिसतात मला आता। आमची पण क्रिएटिव्ह फील्ड आहे, मग एकदमच नॉर्मल आहे, कॅज्युअल एकदम। सो आम्ही हे सगळं मोस्टली एव्हरी मंथ बनवतोच आहे।
आम्ही आता करंटली आपण कुठं दादरला बनवलेलं ना मुंबईचं जे बनवलं ते आमच्या कॉलेजचे बनवलं. अच्छा, मग काही आयडियाज इथून शिकायला भेटतं, काही नवीन गोष्टी असतात जे करायला भेटतात, ट्राय करायला भेटतात, मग चांगलं वाटतं यायला. एक्सपिरियन्स. फोटोज वगैरे काढले का इकडे? बापरे, DSLR घेऊन आले? ते एक फोटोग्राफर होते, आमच्या ओळखीचे नव्हते, आम्ही बसलो होतो, त्यांनी काढले आमच्याबरोबर. म्हणजे कालाघोडा फेस्टिवलमध्ये पण फोटो नक्की काढा तुम्ही सगळे. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. मला इथे खूप युनिक स्टॉल दिसला या कालाघोडा फेस्टिवलमध्ये. आपण त्यांनाच विचारूया नेमकं काय विकतात ते इथे. ये काम आंध्र प्रदेश से आता है मैडम. इसको आंध्रा में बोलता है तोलू बम्मला आटा बोलता है. तोलू बम्मला आटा बोलो तो मतलब तोलू बोलो तो लेदर चमड़े के ऊपर पूरा हैंडमेड बनाता है. ये रामायण स्टोरी बनाता है, वो महाभारत बनाता है, रामायण सब कुछ भी, पपेट, वॉल हैंगिंग, वॉल क्लॉक, डोर हैंगिंग्स, दरवाजा को लगाने का वो तोरण, सब कुछ भी आंध्रा से हम खुद कारीगर लोग हैं, नेशनल अवार्डी हैं. मेरा नाम सिंधे श्रीरामुलु है. ये सारा भी हर साल भी हम इधर मेला लगता है एग्जिम बैंक का, वो मैडम लोग ने हमको इन्वाइट करता है इधर आने के लिए. हर साल भी आता है मैडम इधर. वो लोग हमका मुंबई का लोग बहुत पसंद करता है सामान. बहुत अच्छा सेल भी बहुत बढ़िया होता है मैडम. कालाघोडा फेस्टिवलमध्ये एक व्हॉलंटियर आहेत, आपण त्यांना विचारूया की ते कसे मॅनेज करतात. क्राऊड किती आहे आणि कसं आहे? क्राऊड तो आहे भरपूर. प्रत्येकजण येतो आहे, विचारतो आहे काय नेमकी वॉक्स आहेत, हेरिटेज वॉक. तर आम्ही त्यांना मॅनेज करतो आहे की लाईनमध्ये उभं राहा. तुम्ही लाईनमध्ये उभं राहिला तर तुम्हाला तिकीट भेटेल, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागेल. मग त्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला वॉक भेटेल. तिकीट्सवर मेन्शन केलेलं आहे वॉक्स लोकेशन. सो ते वॉकबद्दल म्हणजे यायला इकडे रजिस्टर करणं भागच आहे, ते करावंच लागेल. वॉकसाठी तर तुम्हाला येऊन इथे रजिस्टर करणं भागच आहे. आणि एकंदरीत किती म्हणजे लोक येत आहेत यासाठी या एक्झिबिशनमध्ये? लोक तर येत आहेत तर भरपूर जण विचारतात. काही जणांना आजचे वॉक करायचे, काही जणांना उद्याच्या, म्हणजे बाकी भरपूर सारे वॉक आहेत. किती इव्हेंट्स आहेत या? आता एक हफ्त्याचा इव्हेंट फेस्टिवल आहे, तर किती इव्हेंट्स होणार आहेत? टोटल 20 का 25 वॉक्स आहेत पूर्ण टोटल 9 दिवसासाठी. पर एका दिवसासाठी 5 वॉक आहेत. प्रतिसाद कसा आहे लोकांचा इकडचा? खूप चांगला आहे. खूप लोक येतात, खूप जण विचारत आहेत काय नेमकं कसं चालू आहे. थँक्यू सो मच. मुंबईचं हार्ट म्हणजे लोकल, म्हणजेच मुंबईचं ट्रान्सपोर्ट, आणि हेच एकंदरीत पूर्ण दर्शवायचा प्रयत्न यांनी केला आहे. आपण ह्यांनाच विचारूया की नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करतायत त्या कलाकृतीमधून. सो हाय, प्लीज तुम्ही सांगाल याच्याबद्दल अजून? हाय, माय नेम इज शक्ती. माझं नाव शक्ती आहे आणि हा आमचा इन्स्टॉलेशन आहे कालाघोडासाठी. आम्हाला मुंबईचे वेगळ्या वेगळ्या ट्रान्सपोर्टला रेप्रेझेंट करायचे होते. एक बस आहे तिकडे मागे, हा एक टॅक्सी आहे आणि हा एक लोकल ट्रेन आहे. आणि आम्हाला चेसबोर्डवरचे नाईट्स पण रेप्रेझेंट करायचे होते आणि हे नाईटचे प्रकार आहेत सगळे. अच्छा, तर तुम्हाला किती दिवस लागले साधारण हे बनवायला मॉडेल? 1 महिना लागला असेल. आणि किती लोकांनी मिळून बनवलं हे? हां, 25 लोक तर होते. खूप छान आहे, खूप मस्त क्रिएटिव्हिटी आहे हे. थँक्यू सो मच. आपल्याला या कालाघोडा फेस्टिवलमध्ये एक फॉरेनर्स भेटल्यात, तर आपण त्यांना विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स मॅम? I just really adore this mix of cultures and just adorance. I just adore and explore this country and culture. I like it so much. I'm here with a group of my friends that I just met today, and so yeah, I'm really glad they helped me learn this culture. How long have you been in Mumbai? It's my first day in India and first trip to Mumbai and India at all. तर तुम्हाला एक लाईन बोलायची असेल मुंबईकरांसाठी, इफ यू वॉन्ट टू से वन लाईन फॉर मुंबईकर्स, व्हॉट वुड यू से? Live, love, eat. या कालाघोडा आर्ट्स फेस्टिवलमध्ये तुम्हाला फक्त कलाकृतीच नाही तर वेगवेगळे स्टॉल्स देखील पाहायला मिळतील. इथे सॅरामिक्सची भांडी, राजस्थानचे कपडे, ज्वेलरी, सगळं काय आहे. तर नक्की इथे या आणि पहा काय काय आहे.
या कालाघोडा आर्ट्स फेस्टिवलमध्ये खूप सुंदर कलाकृती बघायला मिळाल्यात आणि जगण्याची पळापळ तर चालूच राहील, पण तुमच्यातल्या कलाकाराला जगण्यासाठी लागणारी संजीवनी ही तुम्हाला कालाघोडा आर्ट्स फेस्टिवलमध्ये मिळेल. भारताव्यतिरिक्त विदेशी कलाकार आणि त्यांची कलाकृती परफॉर्मन्सेस देखील पाहायला मिळतील. तर जर तुम्ही कलाप्रेमी असाल तर नक्की या, संधी सोडू नका या फेस्टिवलमध्ये यायची. या फेस्टिवलची पूर्ण टूर आम्ही आमच्या चॅनलवर श्रेष्ठ महाराष्ट्रावर केली आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन विजय शॉ यांच्यासोबत मी विभूती शिंदे, श्रेष्ठ महाराष्ट्रामधून. धन्यवाद.